या कॅमेरा घेऊन सोनू इकडे या. आता आपण हा तांदूळ पाहतोय, तांदळाची क्वालिटी खराब आहे आणि त्याच्यामध्ये किडे या ठिकाणी वावरताना आपल्याला आढळून आले. काय काय सांगा तुम्ही तुमच्या तोंडाने हो का किडे आहे त्याच्यात दिसतात ना, सांगायची काय गरज आहे, दिसतंय सगळं, सांगायची काय गरज आहे, काय हे काय सांगणार काय. हे किडे हे बघा दगडी आहेत, मेलेले किडे पण आहेत. साईटलाच दिसतात त्या बघा याचे. हा या ठिकाणी पिशवीला आलेत बघा बाजूला आणि त्याला बुरशी आलेली आहे ते पण दाखवा ना. ही जी डाळ आहे ना या डाळीला देखील बुरशी आली. याचा राईस येतोय, याचा पवन राईस मिल याचा राईस येतोय. भटपरा एक्सपायरी आहे का व्यवस्थित आहे का सगळं पॅकिंग कधी. असं नाही, तू त्यांचा मित्र आहे ना, मी तुझा मित्र आहे, तुझ्या गावात येऊन मी काही करणं हे उचित नाही. आपण मी काही नाही त्याला मदतीला आला, आमची परवानगी घे ना. हा ठीक आहे ना. आमचं एवढंच म्हणणं आहे, तुला माहिती आहे माझ्या चांगले संबंध आहे, तू जीवन जमाया करून मला ते म्हणणं नाही, पण हे उद्योग करायचे नाही. खराब क्वालिटीचा मटकी आहे बघा आणि ही लहान मुलांचा पोषण आहार आहे. तुला दिले असते मी मग तुझ्या गावात येऊन दाखव का तुला व्हिडिओ परत. सरपंच काय करायचं, पॅकिंग करायच्या. हा ते आतमध्ये अरे बाबा जाऊ द्या, द्या ठेवून चला. हरभरा किडलेला आहे पूर्ण, मग दाखवला. हो पटापट वर ठेवून द्या ते लावून द्या. तिकडे अधिकारी काय म्हणतात पहा. नाव घेणं एजन्सी कोण आहे नक्की, टेंडर कुणाला हेच अधिकाऱ्यांना माहित नाही. अहो कागदच देत नाहीत, सांगतच नाही ते, सांगतच नाही. लपून टाका ठेव. टेंडर कुणा काय असेल ती माहिती तुम्हाला देतोय, माहिती घेतो परिपूर्ण तुम्हाला माहिती आहे. साधं गणित आहे. असं नाही म्हणताना आम्ही चेक केल्याचे पुरावे द्या, चेक केल्याचे पुरावे द्या, तुम्ही आम्हाला लेखी द्या, पुरावे द्या आम्हाला. गाडी चेक केली तर. शिक्षण विभागाचा आम्ही आदर करणारी माणसं आहे, तुम्ही आहे तो खुलासा करा. हा लहान मुलांची जीवित शिकेली साहेब, सगळं तुम्ही क्लिअर सांगा. कोण आहे एजन्सीवाले, कोण आहेत एजन्सीवाल्याचं नाव काय आहे, कोणाचं सांगा ना. तुम्ही ठराव केला होता याच्यामध्ये तुमच्या पंचायत समितीच्या सभेमध्ये 2 महिन्यांपूर्वी, त्याचं काय झालं पुढं. केलं नाही कार्यवाही. खराब माल उतरून घ्यायचं आणि शिवसाहेबांचं स्पष्ट पत्र आहे की कुठलाही खराब माल घेऊन घ्यायचं नाही. प्रत्येक शाळेपर्यंत पत्र पाठवलंय आपण तुमच्या सगळ्या शाळेत. पुरवठ्याला होता का माल खराब माल आला होता का. त्या कुठल्याही शाळेची तक्रार नाही खराब माल आल्याबाबत. पंचायत समिती सदस्य म्हणतात की तक्रार आहे, काय नक्की भानगड? कुठली तक्रार, ते म्हणते तक्रारच नाहीये. तक्रार आली तर कोणच्या येणार, पंचायत समिती सदस्य येणार का. तुम्ही मासिक सभेत ठराव केलाय ना. 100% किल्ला आहे, त्यांना माहिती आहे ना, त्यांना माहिती आहे. मीटिंग मध्ये मीटिंग चालू आहे. डोंगरे साहेब ऐका ना, मासिक सभेत ठराव झालाय ना याचा, मासिक सभेत ठराव झालाय ना. नाही माहिती, मी नव्हतो मासिक सभेला. काय मासिक आलं नाही का, पत्र नाही आलं. पत्र आलं ना शिवसाहेब. आणि मग कसं काय म्हणता माहित नाही, आम्ही काय बोगस पाठवलं का ते. प्रत्येक वजन करून दर्जा एक्सपायरी डेट तपासून घ्यावं, हे कोण करतं. हो, शिवसाहेबांचं पत्र आहे ते. चन्नावर साहेबांना. हॅलो सीओ बोलताय गजानन पाटील, जिल्हा परिषद. हॅलो बरं तुम्ही व्हिडिओ न लावा फोन, काय म्हणतायत पहा. ते त्यांनी इथं उपस्थित राहायला हवं होतं. नाही हे कोण तपास करून देते पण याच्यात दिले पत्र. सर नमस्कार. ओपन स्पीकर आहे, काळवाडीत आहे, सर्व ग्रामस्थ आणि पत्रकार सर्व जमलेले आहेत. आपले डोंगडे साहेब आहेत. ग्रामस्थांचं समाधान होईल अशा प्रकारचं या ठिकाणी उत्तर मिळत नाही. अतिशय निकृष्ट प्रकारचा माल या ठिकाणी या गाडीत आढळून आला आहे. अक्षरशः मी स्वतः त्या ठिकाणी आहे, त्याचा वास येतोय सोयाबीनचा. तांदळात किडे आहेत, बाकीचा पण माल अतिशय निकृष्ट दर्जाचा आहे. आपला ठराव झाला होता गेल्या 2 महिन्यापूर्वी का हा माल आपण उतरून घ्यायचा नाही. त्या संदर्भात आपल्या अधिकाऱ्यांना योग्य ते उत्तर या ठिकाणी देता येत नाही. सीडीपी वाले आहेत का? हो हो आहेत का सीडीपी? हो आहेत ना. काय म्हणतात ते? ऐका. हॅलो, हा हॅलो. विस्तार अधिकारी धोंडगे साहेब. हा हॅलो. हा बोला म्हटलं. हॅलो बोला ना. हे कोण बोलते त्याला आपण एफडीए कडे पाठवलाय वाटतं ना, एफडीए ची टीम आली का? हो, एफडीएची टीम आलेली साहेब. इथं काय झालं ते सांगा सरांना. राहू दे, पाऊस काय नाही. तुम्ही पहिली सप्लायची ऑर्डर द्या ना. अहो साहेब एक मिनिट ऐका सर, मी सूरज वासगे बोलते सर. त्यांना बोलू सर, लोकांना समाधान नको आहे, लोकांना कृती पाहिजे साहेब. इथं त्यांना बोलू द्या ना. तुम्ही काय झालं रिपोर्टिंग करा ना.
काल विषय असा झाला होता की सरपंचांचा मला फोन आला होता की असं असं आपल्याला सापडलं आहे की सबस्टँडर्ड क्वालिटीचा माल आहे म्हणून, तिखट आणि हळद वगैरे. तर त्यानंतर त्यांनी चेक केलं स्वतःच्या लेवलवर आणि नंतर मग चेक केल्यानंतर आढळल्यानंतर आपण म्हणजे त्यांनी FDA ला पण पाठवलंय. FDA ची टीम आज येणार होती. आले FD वाले आले सर. हा, जर त्यांनी चेक केलं असेल आणि त्यानंतर मग चेक केल्यानंतर जर त्यांना तशा उणीवा आढळल्या तर ते FDA फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन त्याचा रिपोर्ट देईल आणि सीओ म्हणजे आपल्या सीओ सरांना सांगतील. त्यानंतर मग जे कॉन्ट्रॅक्टर असेल त्यांच्यावर जे काय कारवाई करायची आहे ते डिसिजन होईल मग पुढे. सर कोण आहे कॉन्ट्रॅक्टर, कोण आहे सर? बुरशी आणि सडलेला आहे. कॉन्ट्रॅक्टर मला पण एक्झॅक्टली माहित नाही कोण आहे. तर दोंडगे साहेब तुम्हाला माहित आहे का? नाही साहेब, मला पण हे परिपूर्ण कल्पना नाही. कोण महापुरवठा हे सर आपल्याकडं 2 महिन्यापूर्वी तक्रारी ज्या आल्या होत्या पंचायत समितीला, एक मासिक सभेत ठराव झाला होता, त्याचं काय अनुपालन झालं? अंगणवाडीच्या संदर्भात CDPO साहेबांना सांगण्यात आलं होतं की आपल्याला नवीन अन्न घ्यायचं नाहीये, पण त्यांचं म्हणणं असं आलं होतं की आपण 50 दिवसाआधी डिमांड देतो, तर त्यामुळे डिमांड गेली असल्यामुळं त्यांनी 50 दिवसापर्यंतचं माल घ्यावं लागेल अशा टाईप त्यांचं म्हणणं होतं. त्यानंतर तो पिरियड म्हणजे जर झालं त्यानंतर आता तो नवीनच कॉन्ट्रॅक्टर येणार आहे. जी मुदत होती या कॉन्ट्रॅक्टरची ती संपली वाटतं आणि त्यामुळं आता नवीन कॉन्ट्रॅक्टर अपॉइंट होणार आहे या संदर्भात. मग आता तो जो निकृष्ट दर्जाचा जो काही अंगणवाडीच्या मुलांना आहार येतो त्याचं काय करायचं सर, सांगा तुम्ही आता. हा, तर त्या संदर्भातच आपण आता त्याचं रिपोर्ट तर लॅबला पाठवलं आहे. म्हणजे त्यांच्याकडून जर रिपोर्ट आला आणि आपल्याला तसं सापडलं तर ते रिपोर्ट ZP ला देतील आणि नंतर मग सीओ सर त्यांच्यावर कारवाई करतील. सर तुमच्याकडे काल निवेदन आलेलं आहे अंगणवाडी सेविकांचं, त्यांचं म्हणणं आहे 10-11 शिट्ट्या घेतल्या तरी सुद्धा तो वाटाणा शिजत नाहीये, निकृष्ट पद्धतीचा आहे. काय प्राप्त झालंय का आपल्याकडे ते? मी काल SIRच्या संदर्भात मीटिंगलाच होतो तिकडे. माझ्या बघण्यात आतापर्यंत आलं नाही ते लेटर. काय तक्रारी आल्यात का अंगणवाडी सेविकांच्या? हा, मला आता 1-2 जण म्हणत होते की शिजत नाहीये म्हणून वाटाणा वगैरे. तर आपण तसं पाठवू ना लेटर, जिल्हा परिषदेला पाठवतो आणि मी डेप्टी CO आपले महिला व बाल कल्याण आहे ना त्यांच्यासोबतही बोलून घेतो. व्हिडिओ साहेब, काळवाडीच्या ग्रामस्थांनी हा पोषण आहार विद्यार्थ्यांना निकृष्ट देण्याचं बंद केलेलं आहे, इथं जाहीर केलेलं आहे. मग ती मुलं पोषण आहारापासून वंचित राहणार. तुम्ही काय उपाययोजना करणार? बोलतो ठीक आहे. आणि जोपर्यंत आता आपल्याला रिपोर्ट आलं, जर आपला FDAचा आज लोक आलेच आहेत, ठीक आहे, जर त्यांच्याकडून जर रिपोर्ट आली ना की पोषण आहार खराब आहे तर मग आपल्याला स्ट्रॉंगली पुढे परस्यू करता येईल. सर, त्यांचा रिपोर्ट यायला महिना लागणार आहे, तोपर्यंत विद्यार्थ्यांचं काय? पण आताचं सोयाबीन हे सुद्धा खराब आहे ना. त्रिमूर्ती कुठले ते बीडचे का? प्रत्यक्ष सडलेलं आहे आणि खराब आहे. नाही सर, असं आपल्याला माहित पाहिजे ना. अहो डायरेक्ट आहे ना सर, उंदीर मेल्याचा कसा वास येतो सडलेला, तसं त्या सोयाबीनचा वास येतो सर. ओके. आणि मुलं ते खातायत आणि बहिष्कार टाकलाय त्या गावाने आज सगळ्या शालेय पोषण आहारावर. सर ऐका, जयसिंग पोटी बोलतोय. अतिशय भयान परिस्थिती त्या सोयाबीनमध्ये आहे. मला स्वतः त्या ठिकाणी नाकाला रुमाल लावायला लागला, एवढी परिस्थिती बेकार आहे. आपल्याला ठोस कार्यवाही करून